स्वाध्याय इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठाचे नाव नियम सर्वांसाठी। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। नियमांचे पालन न केल्यास टिंबटिंब होते। याचे उत्तर आहे नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते। 2. आपण टिंबटिंब नियम बदलू शकत नाही। याचे उत्तर आहे मित्रांनो, आपण निसर्गाचे नियम बदलू शकत नाही। 3. माणसांसाठी असणाऱ्या नियमात टिंबटिंब बदल करावे लागतात। याचे उत्तर आहे माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात। 4. आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते। मित्रांनो, याचे उत्तर आहे आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते। 5. आपल्या जीवनात आपण अनेक टिंबटिंब पालन करीत आहोत। याचे उत्तर आहे आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरेचे पालन करीत आहोत। 6. स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट झाली। विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट झाली। 7. चुकीच्या रूढी परंपरेमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब येते। याचे उत्तर आहे चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते। 8. मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा टिंबटिंब असतो। या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा समान असतो। 9. नियम टिंबटिंब असतात। याचे उत्तर आहे नियम सर्वांसाठी असतात। 10. टिंबटिंब हा नियमाचा आधार असतो। याचे उत्तर आहे समानता हा नियमांचा आधार असतो। 11. चंद्राच्या कला, गुरुत्वाकर्षण इत्यादी व्यवहार टिंबटिंब नियमानुसार चालतात। याचे उत्तर आहे चंद्राच्या कला, गुरुत्वाकर्षण आदी व्यवहार निसर्ग नियमानुसार चालतात। 12. भारतात 1988 नंतर टिंबटिंब वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क देण्यात आला आहे। याचे उत्तर आहे भारतात 1988 नंतर 18 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क देण्यात आला। 13. जादूटोणा करून लोकांना फसवणे यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम टिंबटिंब राज्यात करण्यात आला। या प्रश्नाचे उत्तर आहे जादूटोणा करून लोकांना फसवे यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात करण्यात आला। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. नियम का तयार करावे लागतात? याचे उत्तर आहे समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात। 2. आपण नियमांचे पालन का करतो? याचे उत्तर आहे आपण नियमांचे पालन करतो कारण ते आपल्या सर्वांच्या हिताचे असतात। 3. आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत? उत्तर आहे आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत। 4. आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या? याचे उत्तर आहे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत। 5. कोणाचे नियम अधिक स्थिर व निश्चित असतात? याचे उत्तर आहे निसर्गाचे नियम अधिक स्थिर व निश्चित असतात। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा। 1.
समानता हा नियमांचा आधार असतो हे विधान स्पष्ट करा. उत्तर: नियम हे सर्वांसाठी असतात. नियमापुढे कोणीच श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो, कारण ते सर्वांसाठीच लागू होतात. नियमांचे पालन न करणाऱ्यास शिक्षा होते व शिक्षा देताना भेदभाव केला जात नाही. अशा रीतीने समानता हा नियमाचा आधार असतो. 2. समाज नियमांसाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात कोणता फरक आहे? उत्तर: समाज नियमांसाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात पुढील फरक आहेत. 1. समाजासाठी असणाऱ्या नियमामध्ये योग्य ते बदल करावे लागतात, परंतु निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. 2. समाज नियम शासनाकडून तयार केले जातात, तर निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. 3. समाजासाठीच्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात, तर निसर्गातील नियम अधिक स्थिर व निश्चित असतात आणि ते कालबाह्य होत नाहीत. 3. आपल्या समाजात कोणत्या चांगल्या परंपरा आहेत? उत्तर: 1. आपल्या समाजात अनेक सण उत्सव असून आपण त्याचा एकत्रित आनंद घेतो. 2. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्याची प्रथा आपण पाळतो. 3. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती परंपरेने पाळल्या जातात. 4. प्राण्यांविषयी आपण प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो. 5. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये आपल्या सामाजिक जीवनात प्राचीन काळापासून दिसून येतात. अशा रीतीने आपल्या समाजात अनेक चांगल्या परंपरा आहेत. 4. आपण कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंदी केल्या? उत्तर: 1. आपण जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली. 2. सती, बालविवाह यासारख्या रूढीवर कायद्याने बंदी घातली. 3. जादूटोणा, हुंडा पद्धती यासारख्या पद्धती आपण कायद्याने बंद केल्या. 4. बालविवाह, बालकामगार व अशा कनिष्ठ प्रथांवरही आपण बंदी घातली. 5. चुकीच्या रूढी परंपरेचे समाजावर कोणते परिणाम होतात? उत्तर: चुकीच्या रूढी परंपरेचे समाजावर पुढील वाईट परिणाम होतात. 1. जातीभेदीमुळे समाजात विषमता निर्माण होऊन काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. 2. या उपेक्षेत लोकांना शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे त्यांना प्रगतीची संधी मिळत नाही. 3. रोजगार न मिळाल्याने त्यांच्या वाट्याला गरिबी येते. 4. गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे आपल्या सामाजिक जीवनातही अनेक अडचणी निर्माण होतात. 6. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात? उत्तर आहे 1. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. 2. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. 3. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरवली पाहिजे, म्हणून पर्यावरणाच्या या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता आहे. 7. लहान मुलांवर समाजात कोणते अन्याय होतात? उत्तर: आपल्या समाजात लहान मुलांवर पुढील विविध अन्याय होतात. 1. मुलगा व मुलगी यात भेदभाव करणे. 2. मुलींना अन्न कमी देणे तसेच त्यांना शाळेत न पाठवणे. 2. लहान वयात मुलामुलींचे विवाह करणे. 4. लहान मुलांना धोकादायक ठिकाणी कामावर झुकणे. प्रश्न 4. पुढील विधानाची कारणे लिहा. 1. आपण नियमांचे पालन केले पाहिजे. उत्तर: 1. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त येते. 2. आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या याची आपल्याला जाणीव होते. 3. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. 4. नियम हे सर्वांच्याच हिताचे असल्याने आपण नियमाचे पालन केले पाहिजे. 2.
समाजासाठी नियमाची आवश्यकता असते? याचे उत्तर आहे 1. सामाजिक जीवनात नियमामुळे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये निश्चित होत असतात. 2. समाजात क्षमता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी कायदे आवश्यक असतात. 3. समाजातील अनिष्ट रूढीचे व परंपरेचे निर्मूलन करण्यासाठीही नियमांची गरज असते. 4. समाजातील व्यवहार नियम करण्यासाठी आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियमाची आवश्यकता असते. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नियम सर्वांसाठीच या पाठाचे स्वाध्याय अभ्यासले. पुढील स्वाध्यायासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.